नमस्कार मंडळी. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मेथी उपलब्ध असते. तर आज मी अशी मेथीची भाजी बनवणार आहे. ती न खाणारे सुद्धा आवडीने खातील. झटपट होणारे आहे आणि खूप चविष्ट लागते. एकदा नक्की ट्राय करा. तर इथे मी एक जुडी मेथीची भाजी छान स्वच्छ निवडून घेतली आहे. याची कवळी कवळी पाने घेतली आहेत आणि काही देठ कोवळी आहेत ती सुद्धा घेतली आहेत. जर देठ कोवळी नसतील तर घेऊ नका, फक्त पाने घ्या. सुरुवातीला मेथीची भाजी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि नंतर चाळणीमध्ये या पद्धतीने नितळायला ठेवली आहे, म्हणजे त्यातील थोडंसं पाणी कमी होतं. आता आपण भाजी बनवायला घेऊया. ही कोवळी भाजी असल्यामुळे मी चिरून घेणार नाही. जर तुमच्याकडे जास्त कोवळी नसेल तर थोडीशी कट करून घ्या. आणि कधी मेथीची भाजी किंवा कुठलीही पालेभाजी अगोदर धुवून घ्यायची, नंतर कट करायची. कट केल्यानंतर कधीही धुवायची नाही, नाहीतर त्यातील जीवनसत्वे कमी होतात. तर इथे फोडणीसाठी मी तेल घातलं आहे. नंतर 1 चमचा जिरे मोहरी घातली आहे. नंतर ठेचलेला लसूण घातला आहे. लसूण थोडासा ओबडधोबडच ठेचायचा, म्हणजे भाजी खायला खूप टेस्टी लागते. नंतर धुतलेली मेथीची भाजी घालायची आहे. मेथीची भाजी 1-2 मिनिटे परतवून घ्यायची आहे. मेथीची भाजी किंवा कुठलीही पालेभाजी बनवताना सुरुवातीला जर मीठ घातले तर भाजी सुरुवातीला जास्त दिसते, आणि सुरुवातीला मीठ घातले तर भाजी खारट होण्याची शक्यता असते, कारण नंतर ती खूप कमी दिसते. त्यामुळे मीठ शेवटी घालायचं. थोडीशी परतल्यानंतर इथे मी भिजवलेली मुगाची डाळ घातली आहे. 10-15 मिनिटे ही डाळ भिजवून घेतली आहे. अशी मूग डाळ घालून मेथीची भाजी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते. डाळ घातल्यानंतर 1-2 मिनिटे परतवून घेतलं आहे. झाकण ठेवायचं नाही, कारण झाकण ठेवल्यानंतर भाजी काळपट होते आणि कडूसुद्धा लागते. त्यामुळे पालेभाज्या शिजवत असताना त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही. नंतर इथे अर्धा चमचा हळद घातली आहे. नंतर 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर ती सुद्धा घालू शकता, किंवा सुरुवातीला मिरची कट करून सुद्धा तेलात घालू शकता. तर 1-2 मिनिटे परतवून घेतले आहे. कोवळी असल्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, आणि डाळ भिजल्यामुळे ती लगेचच थोडीशी मऊ होते. आणि शेवटी इथे मी आता मीठ घातलं आहे. सुरुवातीला जर मीठ घातलं तर भाजीला खूप जास्त पाणी सुटते आणि मिठाचा अंदाजही कळत नाही, भाजी खारट होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेवटी मीठ घालायचं. आणि आता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. कूट घालून छान परतवून घ्यायचं आहे. खूप झटपट आणि ही भाजी तयार होते. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. एकदा अशा पद्धतीने तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर ट्राय करून पहा. थोडंसं पाण्याचा शिमका मारला आहे, म्हणजे डाळ थोडीशी मऊ होते. डाळ जास्तही शिजवायची गरज नाही, थोडीशी शिजवायची आहे, म्हणजे खायला खूप छान लागते. तर इथे बघू शकता आपली भाजी बनवून झाली आहे. मी इथे डाळसुद्धा तुम्हाला दाखवते. डाळसुद्धा सहज इथे तुटत आहे. बघू शकता तुम्ही, एकदम मऊसूत डाळसुद्धा झाली आहे. तर इथे भाजी आपली तयार झाली आहे. गॅस बंद करायचा आहे. बघू शकता एकदम हिरवीगार अशी भाजी झाली आहे. झाकण न ठेवल्यामुळे ती अजिबात काळी पडत नाही. तर अशी भाजी तुम्ही कधी ट्राय केली होती का, नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. नमस्कार मंडळी. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते. तो सीझन आहे तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीची मेथीची भाजी नक्की बनवून खाल्ली पाहिजे. तर आज मी अशी मेथीची भाजीची पद्धत दाखवणार आहे, जी तुम्ही याआधी कधी बनवली नसेल. आणि ज्यांना मेथी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, एवढी चविष्ट लागते. तर त्यासाठी इथे मेथी छान स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे.
नंतर आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, भरपूर लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, थोडंसं पाणी घालून जाडसर वाटून घ्यायचं. जास्त बारीक पेस्ट बनवायची नाही. नंतर साईडला गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यात थोडंसं तेल घातलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं नंतर 1 चमचा जिरे, ठेचलेला लसूण घालायचा आहे. नंतर बारीक कट केलेली मेथी परतवून घ्यायची आहे. सुरुवातीला लसूण छान भाजून घ्यायचं आहे. नंतर मेथी 2-3 मिनिटे छान परतवून घ्यायची आहे. तर आज आपण मेथीची एकदम लपथपीत पातळ अशी भाजी बनवतोय. खायला खूप टेस्टी लागते आणि भाकरीसोबत तर एकदम चविष्ट लागते. नंतर बनवलेली पेस्ट घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 5 मिनिटे भाजी छान शिजवून घ्यायची आहे. जास्त पातळ ठेवायची नाही. थोडीशी सरबरीत अशी आपल्याला ही भाजी बनवायची आहे. शेवटी याच्यात मीठ घातलं आहे. तर एकदा या पद्धतीने मेथीची भाजी नक्की बनवून खा. डिलिव्हरीनंतर बाळंतिणीसाठी अशीच भाजी बनवली जाते. फक्त याच्यात हिरवी मिरची घालत नाही. खूप पौष्टिक आणि खायला तेवढी टेस्टीला आहे. एकदा नक्की अशा पद्धतीची मेथीची भाजी बनवून पहा. तर इथे भाजी आपली शिजली आहे. गॅस मी बंद केला आहे. प्लेटमध्ये काढून घेते आणि बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. अशा पद्धतीची भाजी बनवायची आहे. गरम गरम भाकरीसोबत ही खायला खूप छान लागते. तुम्ही कधी अशी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मेथी असते. तर आज मी मेथीची अशी भाजी बनवून दाखवणार आहे. ती मेथी न आवडणारे सुद्धा आवडीने खातील. तर आज मी ढाबा स्टाईल लसुणी मेथी बनवून दाखवणार आहे. तर इथे मेथी स्वच्छ निवडून घेतली आहे. सुरुवातीला ही मेथी धुवून आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तर मी मेथी धुवून या पद्धतीने बारीक अशी प्लेटमध्ये कट करून घेतली आहे. नंतर कढई गरम झाली आहे. त्याच्यात 1 चमचाभर तूप घातलं आहे. तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर भरपूर असा लसूण बारीक कट करून घातला आहे. थोडेसे मोठेच तुकडे ठेवायचे आहे म्हणजे भाजी खाताना दाताखाली हा लसूण आल्यानंतर खूप छान चव लागते भाजीला. तरी लसूण आणि ही बारीक कट केलेली मेथी तुपामध्ये छान परतवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुपात भाजी परतवून घेतल्यामुळे चवीला खूप छान लागते. नंतर ही भाजी प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे. त्याच कढईमध्ये इथे 2 टेबलस्पून एवढं तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचाभर जिरे घालायचं आहे आणि 2 सुक्या मिरच्या मी इथे घातल्या आहेत. नंतर आणखी लसूण बारीक कट करून घातला आहे. लसुणी मेथीमध्ये भरपूर असा लसूण घातल्यामुळे भाजी खायला खूप टेस्टी लागते. नंतर बारीक कट केलेला कांदा घातला आहे. कांदा लालसर परतवून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घातला आहे. टोमॅटोसुद्धा छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. नंतर मी इथे याच्यात भाजीला जेवढं मीठ घालायचं आहे ते मी या स्टेजला घातलं आहे म्हणजे टोमॅटो छान मऊ होतो. नंतर याच्यात आपल्याला काही मसाले घालायचे आहे. तर इथे अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे. 1 चमचा धणे पावडर घातली आहे. नंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. आणि 1 चमचा गरम मसाला घातला आहे. छान मिक्स करून घेतला आहे. टोमॅटो छान मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजला जातो. तर इथे 2 मिनिटे परतवून घेतलं आहे. आता झाकण ठेवून 2 मिनिटे छान असं हे शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये
थोडेसे फुटाणे घेतले आहेत किंवा फुटाणे डाळ घेतली चालेल. नंतर 1 चमचाभर तीळ आणि थोडेसे शेंगदाणे साल काढून घेतले आहेत. हे मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता छान बारीक वाटून घेतलं आहे. नंतर कढईमध्ये मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आता याच्यात बारीक केलेलं वाटण आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यात काजू किंवा मगज बी सुद्धा मिक्सरला बारीक फिरवून घालू शकता किंवा काजू नसेल घालायचे तर या पद्धतीने फुटाणे, शेंगदाणे आणि तिळाचं वाटण घालायचं आहे. त्यामुळे लसूणी मेथीला एकदम छान अशी चव येते. एकदम ढाबा स्टाईल ही भाजी बनवून तयार होते. एकदा नक्की करून पहा. आता सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यात मी गरम पाणी घातलं आहे. पाणी घालून एकदा हे 5 मिनिटे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणखी मी थोडंसं गरम पाणी घालणार आहे. छान मिक्स करून हे 5 मिनिटे आपल्याला असं शिजवून द्यायचं आहे. एक छान याला उकळी येऊ द्यायची आहे. तर पाहू शकता छान अशी उकळी आली आहे. आता आपल्याला परतवून घेतलेली मेथी याच्यात घालायची आहे. मेथी ऑलरेडी तुपामध्ये परतवून घेतली आहे. त्यामुळे एक 3-4 मिनिटे ही भाजी आपल्याला एकदा शिजवून घ्यायची आहे. जास्त वेळ शिजवायची गरज नाही. मेथी परतवून घेतल्यामुळे लगेचच छान शिजली जाते आणि जास्त पाणीही घालायची गरज नाही. एवढ्याच पाण्यात छान घट्टसर अशी ही भाजी बनवून तयार होते. इथे 3-4 मिनिटानंतर पाहू शकता भाजी आपली व्यवस्थित शिजली आहे. तर एकदम ढाबा स्टाईल लसूणी मेथी बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.